नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात बीज डंका. जागतिक अर्थव्यवस्थेतील घडामोडीपासून ते तुमच्या खिशावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या बिझनेस बातम्यांपर्यंत वेध घेणाऱ्या पैसापुरांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज जाणून घेऊया भारताच्या विक्रमी इंधन निर्यातीमागचं गणित, FSSAIच्या सलग मोठ्या कारवाया, ॲपलसाठी वाढणाऱ्या कर सवलती आणि सोनं आणि चांदी यांच्या तेजीची कारणं. चला सुरुवात करूया आजच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या बातमीपासून. पश्चिम आशियातील संघर्ष, रशियाच्या डिझेल निर्यातीवरील निर्बंध आणि युरोपमधील निर्माण झालेली इंधनाची कमतरता यामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ ही सुरू आहे. मात्र या संकटात भारताने मोठी व्यावसायिक संधी म्हणून त्याचा फायदा घेतला आहे. जुलै 2026 मध्ये भारताच्या इंधन निर्यातीने गेल्या 1 वर्षातील सर्वोच्च स्तर हा गाठला आहे. या वाढीमागे केवळ एका महिन्याची आकडेवारी नाही, तर बदलत्या जागतिक ऊर्जा व्यापाराचं मोठं चित्र हे दडलं आहे. पश्चिम आशियातील संघर्षामुळे अनेक देशांतील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. रशियाकडून होणाऱ्या पुरवठ्यात देखील अडथळे निर्माण झाले आहेत. परिणामी युरोपसह अनेक देशांनी पर्यायी इंधन पुरवठादारांचा शोध हा सुरू केला आहे. याच ठिकाणी भारताने आपली ताकद ही दाखवून दिली आहे. भारताकडे जगातील अत्याधुनिक आणि मोठ्या क्षमतेचे रिफायनरी आहेत. त्यामुळे कच्च्या तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल, जेट इंधन आणि इतर पेट्रोलियम उत्पादन मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची क्षमता भारताकडे आहे. युरोपमध्ये डिझेलची मागणी वाढल्याने भारतीय कंपन्यांना निर्यात वाढवण्याची मोठी संधीही मिळाली आहे. ब्राझीलसह इतर अनेक देशांकडून भारतीय इंधनाला चांगली मागणी मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, नायरा एनर्जी अशा मोठ्या खाजगी रिफायनरी कंपन्या या परिस्थितीचा फायदा घेत जागतिक बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत करत आहेत. त्यामुळे भारत केवळ इंधन आयात करणारा देश राहत नाही, तर जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीतील एक महत्त्वाचा निर्यातदार म्हणून उदयास येत असल्याचं चित्र सध्या निर्माण होत आहे. मात्र निर्यात वाढत असताना देशांतर्गत पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाचा पुरवठा अबाधित राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. यासाठी केंद्र सरकारने 3 ऑगस्ट पासून पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील विंडफॉल करात वाढ केली आहे. या निर्णयामागचा उद्देश निर्यात रोखणे नसून जागतिक बाजारातून मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यावर नियंत्रण ठेवत देशांतर्गत इंधन सुरक्षेला प्राधान्य देणे हा आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात युरोपमधील मागणी, पश्चिम आशियातील परिस्थिती, रशियाचे निर्यात धोरण आणि केंद्र सरकारची भूमिका या 4 घटकावर भारताच्या इंधन निर्यातीची दिशा ही ठरणार आहे. मात्र सध्याचे चित्र भारतासाठी निश्चितच सकारात्मक आहे. जागतिक संकटाचे आणि आर्थिक संधीत रूपांतर करण्याची क्षमता भारतीय ऊर्जा क्षेत्राने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे. जागतिक ऊर्जा बाजारात भारताचे स्थान अधिक मजबूत होत असल्याचं देखील आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जागतिक ऊर्जा बाजारानंतर आता वळूया अशा बातमीकडे जी थेट ग्राहकांशी संबंधित आहे. भारतातील लोकप्रिय कॅफेनयुक्त पेय स्टिंग पॅकेजिंगमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण अर्थात FSSAI या नियमांचे पालन करण्यासाठी पेप्सिको इंडियाने स्टिंगच्या बॉटल आणि कॅनवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख हटवण्याचा निर्णय घेतला आहे. वरवर पाहता हा केवळ 2 शब्दांचा बदल वाटत असला तरी त्यामागे ग्राहकांची दिशाभूल होऊ नये हा महत्त्वाचा उद्देश आहे. FSSAI च्या या नियमांमध्ये एनर्जी ड्रिंक अशी स्वतंत्र श्रेणी नसल्याने उत्पादनाच्या लेबलवर असा उल्लेख केल्यास ग्राहकांच्या मनात चुकीची धारणा निर्माण होऊ शकते, असे नियामक संस्थेचं मत आहे. याच पार्श्वभूमीवर कंपन्यांना पॅकेजिंग आणि उत्पादनावरील दावे अधिक जबाबदारीने मांडण्याचे निर्देश हे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या FSSAI यांनी दिलेल्या मुदतीची वाट न पाहता पेप्सिकोने नव्या लेबलसह स्टिंगची विक्री ही सुरू केली आहे. या ठिकाणी एक गोष्ट स्पष्ट होते, स्टिंगवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. उत्पादन विक्री सुरूच राहणार आहे. त्यांच्या फॉर्म्युला आणि चवीत कोणताही बदल करण्यात आलेला नसून बदल केवळ लेबलिंग पुरता मर्यादित आहे. या निर्णयाचा परिणाम केवळ स्टिंग पुरता मर्यादित राहणार नाही. रेडबुल, मॉन्स्टर, हेल एनर्जी आणि कॅम्पा एनर्जी सारख्या इतर कॅफेनयुक्त पेय उत्पादकांना देखील आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि जाहिरातींचा फेर आढावा घ्यावा लागणार आहे. FSSAI याचा हा संदेश स्पष्ट आहे की उत्पादन कोणतेही असो, ग्राहकाला दिली जाणारी माहिती अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार ही असली पाहिजे. ग्राहकांच्या हितासाठी लेबलिंग आणि उत्पादनावरील नियम अधिक कठोर करत असल्याचं या संस्थेने म्हटलं आहे. आता देशातील लोकप्रिय मद्य उत्पादनावर देखील कारवाई ही सुरू केली आहे. ओल्ड मॉन्क, मॅकडॉल्स, बॅकपायपर, रॉयल चॅलेंज आणि अँटिक्विटी ब्लू यासारख्या प्रसिद्ध ब्रँड्स काही विशिष्ट उत्पादनावर नियामक संस्थेने आक्षेप घेतला आहे. या कारवाईमागील मुख्य मुद्दा म्हणजे लेबलिंग आणि फ्लेवरिंगचे नियम.
FSSAIच्या तपासात काही उत्पादनामध्ये नैसर्गिकरित्या परिपक्व झाल्यासारखी चव आणि सुगंध देण्यासाठी कृत्रिम किंवा नेचर आयडेंटिकल फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे। अशा प्रकारे उत्पादन सादर केल्यास ग्राहकांची दिशाभूल होऊ शकते असे नियामक संस्थेचा दावा आहे। मात्र याचा अर्थ या सर्व ब्रँड्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असा नाही। ही कारवाई काही विशिष्ट उत्पादनाशी आणि त्यांच्या नियम पालनाशी संबंधित असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या बॅचवर याचा परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। या संस्थेच्या कारवाईचा फटका आता देशातील आघाडीची FMCG कंपनी डाबर इंडियाला देखील बसला आहे। मध, तूप, नारळ तेल, ॲपल सायडर व्हिनेगर, नारळ पाणी अशा अनेक उत्पादनाच्या विक्रीवर तात्पुरती स्थगिती आणण्याचे आदेश हे देण्यात आले आहे। या कारवाईमागील प्रमुख कारण म्हणजे उत्पादनावरील 100% नैसर्गिक, 100% शुद्ध आणि 100% ऑर्गॅनिक अशा दाव्यांवर नियामक संस्थेने आक्षेप घेतला आहे। या संस्थेच्या मते अशा प्रकारे 100% दावे हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे कठीण असून त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे डाबरला संबंधित उत्पादनाची विक्री थांबवून ठराविक मुदतीत नियमांचे पालन केल्याचे अहवाल सादर करण्याचे निर्देश हे देण्यात आले आहे। दरम्यान या निर्णयाचा परिणाम केवळ डाबरपुरता मर्यादित राहणार नाही। आता संपूर्ण खाद्यतेल उद्योगाला आपल्या उत्पादनावरील दावे, लेबलिंग आणि जाहिरातींचा फेर आढावा घेण्याची शक्यता आहे। ग्राहकांना अचूक आणि पारदर्शक माहिती देणे ही प्रत्येक कंपनीची जबाबदारी असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। दरम्यान संबंधित कंपन्यांनी आपण विद्यमान नियमाचे पालन केल्याचा दावा करत या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं आहे। त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निर्णय येईपर्यंत संपूर्ण मद्य उद्योगाचे लक्ष आता घडामोडींकडे लागलं आहे। आता वळूया भारताच्या उत्पादन आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या घडामोडीकडे। केंद्र सरकार इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसाठी कर सवलतीचा कालावधी वाढवण्याच्या तयारीत आहे। या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ॲपल आणि त्याच्या भारतातील उत्पादन भागीदारांना होण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षात ॲपलने चीनवरील अवलंबित्व कमी करत भारतातील आयफोन उत्पादनाचा वेग वाढवला आहे। याच पार्श्वभूमीवर सरकारने सध्या 2031 पर्यंत असलेली कर सवलत 2041 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला आहे। त्यामुळे परदेशी कंपन्यांना भारतात आधुनिक यंत्रसामग्री आणताना अतिरिक्त कराचा भार हा कमी होईल आणि त्यांचा उत्पादन खर्च देखील वाचेल। या धोरणाचा सर्वाधिक फायदा हा आयफोन पुरता मर्यादित राहणार नाही। मोबाईल फोन, लॅपटॉप, टॅबलेट, वेअरेबल उपकरणं, श्रवण यंत्र आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांना देखील याचा फायदा होण्याची शक्यता आहे। तसेच सीमाशुल्क ब्रँडेड वेअर हाऊससाठी कर सवलतीचा प्रस्ताव असल्याने निर्यातक्षम उत्पादनाला देखील आणखी चालना मिळणार आहे। विशेष म्हणजे काउंटर पॉइंट रिसर्चच्या अंदाजानुसार 2026 मध्ये जगातील सुमारे 26% आयफोन उत्पादन भारतात होऊ शकतात, तर 4 वर्षापूर्वी हा वाटा केवळ 6% इतका होता। ही वाढ भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी मोठा टप्पा मानला जातो। तज्ञांच्या मते योग्य धोरण आणि वाढती गुंतवणूक कायम राहिली तर भारत पुढील दशकात जगातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्रापैकी एक बनू शकतो। यामुळे रोजगार, निर्यात आणि भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। आता वळूया आजच्या बुलेटिनमधील शेवटची आणि गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे सोनं आणि चांदी याच्यातील तेजी। सलग दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदी यांच्या किमती वाढल्या असून त्याचा फायदा देशांतर्गत सराफा बाजारावर देखील दिसून आला। स्पॉट गोल्ड, गोल्ड फ्युचरसह चांदी आणि प्लॅटिनम आणि पॅलेडियमच्या दरात देखील वाढ ही नोंदवण्यात आली। या तेजीमागील प्रमुख कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेतून येणारी महत्त्वाची रोजगार आकडेवारी। जॉब ओपनिंग्स, ADP रोजगार अहवाल आणि नॉन फॉर्म पॅरोल्स या अहवालांवर जगभरातील गुंतवणूकदारांचं सध्या लक्ष लागलं आहे। या आकडेवारीतून अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि फेडरल रिझर्व्हच्या पुढील व्याजदर धोरणाचे संकेत मिळणार आहे। जर रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवत आली तर डॉलरवर दबाव येऊ शकतो आणि सोन्याच्या किमतींना आणखी आधार मिळू शकतो। मात्र आकडेवारी मजबूत राहिल्यास फेड करून कठोर भूमिका कायम राहण्याची शक्यता असून त्याचा परिणाम सोन्याच्या बाजारावर होऊ शकतो। त्यामुळे पुढील काही दिवस मौल्यवान धातूंच्या बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। तज्ञांच्या मते केवळ आजचा भाव पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेणे हे चुकीचे आहे। जागतिक घडामोडी, डॉलरची हालचाल, महागाई, कच्च्या तेलाच्या किमती आणि अमेरिकेतील आर्थिक आकडेवारी या सर्व घटकांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे। कारण आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेत एका देशातील आर्थिक निर्णयाचा परिणाम काही तासातच जगभरातील बाजारावर दिसून येतो। या संदेशासह आजचे पैसा पुराण इथेच थांबूया। ऊर्जा क्षेत्रापासून ग्राहक सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि मौल्यवान धातूच्या बाजारापर्यंत सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेतला। अशाच विश्वासार्ह आणि सखोल बिझनेस अपडेटसाठी बीज डंका चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार।